माझ्यावरून वाटतं आणि माझ्या वडिलांनी तसं वाढवल्यामुळे मला असं वाटतं की नाही नाही हे हवं. त्यांनी मला चुकण्याची संधी दिली, त्यांनी मला निर्णय घेण्याची संधी दिली, त्यांनी मला पुन्हा उभं राहण्याची संधी दिली, त्यांनी प्रचंड पुस्तकं दिली माझ्या वाढीत. आणि मी पुन्हा एकदा म्हणते की स्वातंत्र्य ही तुझी गोष्ट आहे, तू घेऊन आलेली आहेस. नाही तर आपल्याकडे आजही आम्ही मुलीला स्वातंत्र्य दिलंय, आम्ही सुनेला स्वातंत्र्य दिले, मी बायकोला इतकं स्वातंत्र्य दिलंय. ह्यातलं एकही वाक्य मला तू बाई किंवा मुलीच्या तोंडून दाखव. मी माझ्या नवऱ्याला स्वातंत्र्य दिले. तर ही उपजत गोष्ट आहे, निर्णय क्षमता उपजत गोष्ट आहे. या गोष्टी मला वडिलांकडून आल्या आणि तेही तसे कन्झर्वेटिव्ह टिपिकल घरातले होते की मला असं वाटतं त्यांचा संघर्ष माझ्यापेक्षा कदाचित अधिक गडद असेल वेगळं उभं राहण्याचा या सगळ्या बाबतीतला. पण इथे एक प्रश्न विचारायलाच हवा, स्वातंत्र्य ही देण्याची गोष्ट आहे का? स्वातंत्र्य म्हणजे कुणावर केलेला उपकार नाही. स्वातंत्र्य म्हणजे जन्मापासून असलेला अधिकार आहे. समाजात अजूनही अनेकदा असं ऐकायला मिळतं, मुलींनी मर्यादा पाळल्या पाहिजेत, लोक काय म्हणतील, इतकं पुढे जाण्याची गरज नाही. पण विचार करा, जर प्रत्येक वेळी भीती दाखवली गेली तर धाडस कधी जन्माला येणार? जर प्रत्येक वेळी थांबवलं गेलं तर मुलींची स्वप्न कशी पूर्ण होणार? निर्णय घेण्याची क्षमता मुलगा आणि मुलगी यामध्ये सारखीच असते. संधी मिळाली तर मुलगीही तितक्याच ताकदीने उभी राहू शकते. जेव्हा घरात मुलीच्या आवाजाला महत्त्व दिलं जातं तेव्हा त्या आवाजात आत्मविश्वास निर्माण होतो. जेव्हा तिच्या निर्णयांवर विश्वास ठेवला जातो तेव्हा ती फक्त स्वतःच पुढे जात नाही तर अनेकांसाठी नवे मार्ग तयार करत जाते. आज मुली प्रत्येक क्षेत्रात यश मिळवत आहेत. शिक्षणात, क्रीडेत, विज्ञानात, प्रशासनात. जिथे संधी मिळेल तिथे इतिहास घडवताना मुली दिसत आहेत. म्हणून आता समाजाने एक गोष्ट समजून घ्यायला हवी, मुलगी ही परवानगीवर जगणारी व्यक्ती नाही, ती स्वतःच्या विचारांनी उभी राहणारी शक्ती आहे. जेव्हा मुलींना विश्वास दिला जातो तेव्हा त्या फक्त उभ्या राहत नाहीत तर त्या उंच भरारी घेतात. आणि जेव्हा एक मुलगी उंच भरारी घेते तेव्हा तिच्यासोबत संपूर्ण समाजाची उंची वाढत असते. स्वातंत्र्य ही कोणी कुणाला देण्याची गोष्ट नाही. स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराने जगण्याची ताकद प्रत्येक मुलीत आहे. आणि जेव्हा हा विचार खऱ्या अर्थाने समाजात रुजेल तेव्हा समानता ही फक्त शब्दात नाही तर वास्तवात दिसेल.